रायगड जिल्ह्यातील रोह्यात कुंडलिका नदीला पूर आलाय। कुंडलिका नदीवरील जुना पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मात्र कुंडलिका नदीवरील नव्या पुलावरून वाहतूक अद्याप सुरळीत सुरू आहे। नदी तीरावर उभा आहे। गेल्या 4 ते 5 दिवस सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्याने ही सदरची नदी ही दुथडी भरून वाहत होती। परंतु काल रात्रीपासून या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी झाल्याने पाण्याचा सुद्धा प्रवाह कमी झालेला आहे। आपण पाहू शकता कशा पद्धतीने या इथला जो पाणी आहे तो कमी झालेला आहे। पाऊस हा येऊन जाऊन असल्यामुळे या ठिकाणी कोणतीही पूर परिस्थिती निर्माण झालेली नाही। त्याचबरोबर या ठिकाणी आज जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड मधील पोलादपूर, कर्जत, माणगाव, माड या ठिकाणच्या शाळांना सुट्टी दिली आहे। परंतु रोहातील शाळा या सुरळीत सुरू आहेत। अशातच रात्रीपासून पाऊस कमी असल्याकारणे या ठिकाणी आत्ता तरी सध्या तरी पाण्याची पातळी पूर्णपणे नदीची कमी आहे। परंतु जर सातत्याने पाऊस दुपारपर्यंत वाढला तर पाणी वाढू शकतो। यासाठी खबरदारी म्हणून लगतच्या नागरिकांनी कामानिमित्त व्यतिरिक्त बाहेर पडू नये अशी सूचना सांगण्यात आलेली आहे। अशातच हा जो जुना पूल आहे हा या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढल्या कारणाने कधी कधी बंद केला जातो। अशातच खबरदारी म्हणून आत्तासुद्धा हा पूल रोहा नगरपरिषद व रोहा पोलीस स्टेशनकडून बॅरिकेड लावून बंद करण्यात आलेला आपण पाहू शकता। याचं कारण असं आहे की काही हौशी तरुण मुली या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी उभे राहतात आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी म्हणून बॅरिकेड लावलेले आहेत। त्याचबरोबर जो नवीन पूल आहे हा वाहतुकीसाठी सुरळीत आहे। आपण पाहू शकता की संपूर्ण वाहतूक या ठिकाणी सुरळीत चालू आहे। त्यामुळे कुठलाही पूर सदृश्य असं त्या ठिकाणी निर्माण नसल्याने वाहतूक यातली नागरिकांना ये जा व्यवस्थित सुरू असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। पुढारी न्यूज, सागर जैन, रायगड, रोहा।